श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पुढील 3 दिवस सर्वांना सुट्ट्या, आनंदाची बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशा सर्व अपडेटसाठी. तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात की आपण कोणत्या 3 दिवशी सुट्ट्या आहे आणि कशामुळे या सुट्ट्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर राज्यात पुढील 3 दिवस सर्वांना सुट्ट्या, आनंदाची बातमी. आता बघा, 5 डिसेंबरला राज्यभर शिक्षकांचा संप आहे. सध्या राज्यात सर्व शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरवलेलं आहे सरकारने. अनेक शिक्षकांनी याला विरोध देखील केलेला आहे. काही राज्ये कोर्टात गेलेली आहेत, पण महाराष्ट्र सरकार अजून कोर्टात गेलेलं नाहीये. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे आणि याच नाराजीचा सूर धरून त्यांनी 5 डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन जाहीर केलेलं आहे. त्यामुळे 5 तारखेला मोठ्या प्रमाणावर शिक्षक शाळेत येणार नसल्याने विद्यार्थ्यांना बळजबरीने सुट्टी मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे 5 डिसेंबरची सुट्टी ही आपल्याला होऊ शकते. आणि त्यानंतर लगेच 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये हा दिवस मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. लाखो लोक दादर चौपाटीला दर्शनासाठी येतात. त्यामुळे वाहतूक सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्था या सगळ्यांवर ताण येतो. यामुळे मुंबई आणि महानगर क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारी आणि निम शासकीय कार्यालयांमध्ये देखील या दिवशी सुट्टी असते. आता या 2 सुट्ट्या झाल्या, त्यानंतर लगेच तुम्हाला 7 डिसेंबरला रविवार आहे. शेवटी रविवार शाळा बंद असतातच आणि 5 आणि 6 या 2 सुट्ट्या सलग. त्यानंतर रविवार तुम्हाला भेटतो. असे सलग 3 दिवस तुम्हाला सुट्ट्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही कुठं लॉंग विकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला नक्कीच हा विकेंड चांगला ठरू शकतो आणि तुम्ही एखादी सुट्टी आणखीन टाकून तुम्ही 4 दिवस सुट्ट्या देखील घेऊ शकतात. तर अशा प्रकारे राज्यात पुढील 3 दिवस सुट्ट्या आहेत. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा आणि व्हिडिओच्या जास्तीत जास्त शेअर करा लिंक, त्यामुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल. जाता जाता एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट अशाच सर्व अपडेटसाठी. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.